कल्याणमधील तिसगाव नाका परिसरामध्ये मंगळवारी एक भयानक दुर्घटना घडली, ज्या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्र हळहळ व्यक्त करत आहे। पूर्व कल्याणमधील सप्तसरंगी सोसायटी नावाची 4 मजली बिल्डिंग आहे, ती अचानक कोसळली। दुसऱ्या माळ्याचा स्लॅब पडला, बरेच जण त्या ढिगाऱ्याखाली अडकले। या घटनेमध्ये 6 जणांचा मृत्यू झाला असून मृत्यू झालेल्यांमध्ये एका चिमुकलीचाही समावेश होता। पण नेमकं प्रकरण काय आहे, इमारत का कोसळली आणि ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांचं पुढे काय झालं, संपूर्ण प्रकरण आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत। नमस्कार, मी निखिल आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्र कट्टा। कल्याणच्या पूर्व भागातील तिसगाव नाक्यावरती असलेली 35 वर्षे जुनी इमारत, नाव सप्तसरंगी हाऊसिंग सोसायटी। गेली अनेक वर्षे याच इमारतीमध्ये 50 पेक्षा जास्त कुटुंब आनंदाने राहत होती। पण मंगळवारी दुपारी परिसरामध्ये एक मोठा आवाज झाला आणि इमारतीच्या एका बाजूच्या 4ही मजल्यांचा छत कोसळला। अचानक आवाज झाल्याने लोकांचा गोंधळ उडाला। अग्निशमन दल, पोलीस अधिकारी लगेच घटनास्थळी पोहोचले। तब्बल 2 तासाहून अधिक काळ हे रेस्क्यू ऑपरेशन चालू होते। या दुर्घटनेमध्ये 6 जणांचा मृत्यू झाला, तसेच कारागीर व्यंकट यांच्यासह मनस्वी शेलार नावाच्या अवघ्या 2 वर्षाच्या चिमुकलीचाही जागीच मृत्यू झाला। बरेच जण जखमी झाले होते। जखमींना रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले, पण ढिगाऱ्याखाली अजूनही काही लोक अडकल्याची शक्यता वर्तवली जात आहे। कल्याणच्या या दुर्घटनेतील सगळ्यात भयानक दृश्य म्हणजे 2 वर्षाच्या मनस्वी शेलारचा मृत्यू। मनस्वी आणि तिचा भाऊ हॉलमध्ये खेळत होते। खेळण्यात मग्न असताना अचानक ही घटना घडली। दुसऱ्या मजल्यावर राहणाऱ्या शेलार कुटुंबाचा सगळा संसार उद्ध्वस्त झाला। रेस्क्यू ऑपरेशन केल्यानंतर बचाव पथकाने ढिगाऱ्याखालून मनस्वीचा मृतदेह बाहेर काढला। बॉडी बघताच आई वडिलांनी आक्रोश व्यक्त केला। दुसरीकडे प्रेमिला साहू या मुलुंडवरून नातवंडांना भेटण्यासाठी आल्या होत्या, पण ही भेट त्यांची शेवटची भेट ठरली। मुलगी सुजाता आणि सून सुनीता त्यांच्याबरोबर उपस्थित होत्या। या तिघींचाही या घटनेमध्ये मृत्यू झाला। सुजाता यांचा 4 वर्षाचा मुलगा विनायक या घटनेमध्ये जखमी झाला, तर 14 वर्षाची श्रद्धा थोडक्यात बचावली। या घटनेमुळे श्रद्धाला मानसिक धक्का बसला। दुर्घटना होताच तळमजल्यावर राहणाऱ्या कुटुंबाने घराबाहेर धाव घेतली आणि त्यांचा जीव वाचला। या घटनेत इमारतीच्या 4थ्या मजल्यावर फरशी बसवण्याचे काम करणारा कारागीर व्यंकट चव्हाण याचा जागीच मृत्यू झाला। त्याचा सहकारी जितेंद्र गुप्ता जेवणासाठी खाली उतरला होता, त्यामुळे तो वाचला। सप्तसरंगी इमारतीला 35 वर्ष पूर्ण झाली होती। इमारतीला जागोजागी तडे गेले होते, तरीही प्रशासनाकडून इमारत धोकादायक असल्याचे घोषित करण्यात आले नव्हते। सोमवारपासून इमारतीच्या 4थ्या मजल्यावरती फरशी बसवण्याचे काम चालू होते। कामाच्या हालचालींमुळे इमारतीला आणखी तडे गेले आणि त्यामुळेच ही इमारत कोसळली आणि ही दुर्घटना घडल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे। पण यामागचं खरं कारण काय आहे? प्रशासनाने इमारत धोकादायक असल्याचे का जाहीर केले नाही आणि या दुर्घटनेला जबाबदार कोण? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं पोलीस तपासातूनच बाहेर येतील। या सगळ्या प्रकरणाने कल्याणसह संपूर्ण महाराष्ट्रामध्ये खळबळ उडाली आहे। पालिका अधिकारी आणि आपत्ती व्यवस्थापन पथक अजूनही रेस्क्यू ऑपरेशन करत आहेत, पण एका नोटीसमुळे ही दुर्घटना टळली असती। प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे 6 जणांचा बळी गेला असल्याचे बोलले जात आहे। तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटतं हे कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी पाहत राहा महाराष्ट्र कट्टा।